धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. अधिक मास महात्म्य अध्याय 21. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी सद्गुरु दारा, करुणार्णवा कृपा सागरा, तुझ विन मज आसरा, नसे दुसरा कृपाळुआ. कृपा कटाक्षे निरखावे, भक्तजन प्रतिपाळावे, अर्भका परिपुरवावे, लळे माझे स्वामिया. जी जी आळ घेतसे बाळक, ते ते पिता पुरवीत देख, तेवी मी रंकानुरंक घ्यावी भाक महाराजा. ऐका श्रोते जन चतुर, मल महिमा परिकर, जो ऐकता भवदुस्तर, निरसे साचार अनायासे. सायासन करिता अनायासे, सापडे निधीचा सारांश, कवडी देऊनी सापडे परीस, केवी अव्हेरावा चतुरे. तैसेची हे मल महात्म्य जान, लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण, अगाध येथींचे पुण्याचरण, करा साधन एवढे. श्रीरुवाच वद ब्राह्मण सेवाया, फलं किं स्याद्दया निधे, तस्सेवया कस्य पुनः संजातं सम्यगिहितं. लक्ष्मी वदे जी कृपावंता, मागे निवेदिली जी कथा, ते आकर्णिली श्रवणपंथा, परिसंशय तत्वता निरसिजे. ब्राह्मण सेवा केलियाचे फळ, अथवा दान केलिया पुष्कळ, याचे कवनासे हो फळ, करिता सफळ कवन जाहाले. हे सविस्तर निवेदावे, कृपाळुत्वे परिसवावे, जेवी बाळका लागी स्वभावे, मुखी घाली कवळाते. ऐकून लक्ष्मीची वाणी, बोलता जहाला शारंग पाणी, म्हणे ऐके हो चतुर भामिनी, परोपकारिणी बोल तुझे. विष्णुरुवाच शृणु सुंदरी वक्ष्यामि, द्विजसेवा महोदयम्, इतिहासं महापुण्यं, दुःखदारिद्र्यनाशयम्. ऐके हो सागर तनये, द्विजसेवा पुण्य महोदये, जे आचरल्या पापक्षय, तात्काळ होय शुभानने. अस्ति देशो विराटख्यो, महाधनजनावृतः, पुण्यवज्जन पुण्यात्मा, पुण्यतीर्थशतावृतः. न दुर्भिक्षं कदाप्यस्मिन्, कस्यचित् पुण्ययोगतः. राजवर्यस्य देवस्य, वरदान प्रभावतः. विराट देशाची ठाई, एक आश्चर्य वर्तले पाही, ते परिसौ सर्व हे श्रवण करी एक भावे. हे सकळ श्रवण केलियाचे फळ, दुःख नासून जाय सकळ. तरी देशी एक नगर विशाळ, माहुर नाम तयाचे, तेथील जन समस्त पाही, स्वधर्माचारी सर्वही. धनवान पुत्र कलत्रही पाही, व्याधी नाही तिळभरी. दुःख दरिद्र रोग चिंता, नसे कोठे तयासी वार्ता. रिक्त हस्ते न दवडिती तिथा, कथा वार्ता घरोघरी. तेथील देवी परमदारुण, रेणुका तिथे नामाभिधान. परशुराम जननी पूर्ण, ख्याती जान त्रिभुवनी. ते जमदग्नीची भार्या पाही, जगत्रयी पूजिती सर्वही. कामना पुरवितसे तेही, भक्तजनाची आदरे. अनसुया माझी महासती, ते स्थानी असे वसे पुण्यमूर्ती. जियेची कीर्ती वाखानिती, पुराणे गाती अद्भुत. तेथे वसती ऋषी समुदाव, जे पापा वेगळे महानुभाव. केवळ अपर सूर्य पाहो, वसती ते ठाई सकलही.
तव तेथील शूद्र असे एक साधू परम भावार्थी निष्कपट देख धनवान परम धार्मिक विप्रसेवनी देख सादरू प्रतिदिनी विप्रसेवा करी भावार्थे तयाचे चरण चुरी पाद प्रक्षाळपणया ते उष्णवारी स्वकरे आणून ठेवित स्वकरे चर्ची चंदनाते अंग मर्दितसे भावार्थे पुष्पमाळा गुंफोनी हाते सुवासयुक्त घालितसे शय्या वस्त्रे अलंकार देऊन तोषवी धरामर कोणी आलिया दारासमोर रिक्त हस्ते दवडीना आवडे तया तेची भोजन षड्रस घृता सहित अन्न इच्छित पदार्थ पूर्वी आणून परी कदा उद्विग्न नोहेची अतिथ आलियाद्वारी श्वाना परी गुरगुरी भार्या ही वर्ते तयाची परी म्हणती लंड भिकारी केवढा पाठ पुरविली मागणारी उसंत नाही क्षणभरी नित्यानित्य कोठून वारी घालावी साचार तया ते ऐसा तो नसेची शूद्र रावो धन पाळना मत याचे पहाहो नावासारखी करणी पहाहो नित्याचरे भार्या तयाची पतिव्रता एकोमय वर्तती उभयता नुल्लंघी कधी पती वचनार्था धर्मपंथा तेही वर्ततसे तेही स्वंगे नित्यानित्य विप्रस्त्रियांची सेवा करीत जे मागती प्रिय वस्तू ती पुरवित नाही म्हणत न कदापि ऐसी दंपत्ये उभयता विप्रकाजी धनवेचिता वाचेना नीतीच सर्वथा अगर्विता दोघेही सेवा करिता दोघेही खेद न मानितीच काही उल्हासयुक्त सदा सर्वदाही गर्व नाही तिळभरी पदरी असलिया धन जो अगर्वित सुख संपन्न तो ईश्वरी अंश जान म्हणती सज्ञान विवेकी विद्या असोन विनयता धन असोनी लीनता शक्ती असोनी गर्वरहितता तो ईश्वरी अंश जानिजे धन किती वेचिले धर्म कार्या हे स्मरणची नाही तया सदा करी शास्त्र चर्चा तो ईश्वर अंश जानिजे केले सुकृत बोले वाचे भय मानिले लोकनिंदेचे उन्हे बोले दुर्जनाचे तो ईश्वरी अंश जानिजे परोपकारी लावी वयसा धर्मकारणी वेचितसे पैसा संसार करी वैराग्य ऐसा तो ईश्वरी अंश जानिजे परश्री देखता अंधनयनी परस निंदा बोलता मुकावदनी आत्मस्तुती ऐकता बधिर करणी तो ईश्वरी अंश जानिजे गेलियाचा नाही खेद प्राप्त झालिया नाही आनंद जगटे नेदी अष्टमद तो ईश्वरी अंश जानिजे ऐसिये चिन्ही तो वर्तता शूद्र आणि त्याची कांता सन्मार्गे वर्तती उभयता पुण्यवार्ता पूर्वीची तेव्हा तेथे एक विपरीत वर्तले श्रवण करी यथार्थ शूद्राचे देही कुष्ठ भरत अकस्मात दैवयोगे रक्त पुगळे रात्रंदिवस उदास झाले मानस म्हणे आचरता स्वधर्मास केविनाश शरीरी आता विप्रसेवा कैची मज क्षीणता प्राप्त झाली सहज जगी झाली थोर लाज काज कवन काज वांचलिया नेनो कवन पापाचा ठेवा आता मरण देगा देवा ऐसा उदास झाला जीवा परी आयुष्य ठेवा सरेना कैची सेवा तया विप्राची व्यथाधिकाधिक त्याची तव भार्या सगुण तयाची सत्यसाची पतिव्रता एकदा प्रार्थी भ्रतारास म्हणे स्वामी व्यथा दिवसेंदिवस अधिक झाली तेने मानस खेद रूप जान सर्वदा तरी आता प्राप्त झाला मलमास समग्र जाती तीर्थस्नानास तुम्ही तो चित्ती उदास सोडास प्रपंचाची धन्यतेची पतिव्रता उपदेशितसे तो भरता लावी मोक्षाची आपंथा देह अवस्था जानोनी नाही तरी तरजा कांता
रडती आपुल्या सुखा स्वार्था, म्हणती तुम्ही मेलिया सर्वथा, आमुची अवस्था केवी होय, लेकरे बाळे धाकुटी सकळ, कोण करिले यांचा प्रतिपाळ, अहो देवा ओखटी वेळ, फुटके कपाळ आमुचे, ऐसे म्हणून सकळ रडती, परितयाची न जाणती गती, जिता द्रव्यानाश करीती, मेल्या रडती सुख स्वार्था, हा तो अनुभव सकळा मागे, अंती एकले जाणे लागे, कोणी न येती कोणा मागे, प्रचित अंगे पहावी, तयाचे सार्थक करिता, धन नवे चित्ती सर्वथा, म्हणती हे सरलिया आता, लेकुरे केवता जगती हे, जन्मवरी जे धन साचले, ते धर्म काजी नाही लाविले, शेवटी ही कामा नाही आले, सार्थका विन गेले प्राणी ते, सार्थका विन प्राणियासी, सुटका नाही मृत्यूपुरीसी, हे न जाणून मानसी, शेवटी कासाविसी होता ती, या लागी चतुर जे ज्ञानी, सार्थका विन वयन घालावे कोणी, एका चक्रपाणी वाचुनी, सोडविता नसे सर्वथा, म्हणाल द्रव्याविन सार्थक न घडे, तरी शरीर झिजवावे रोकडे, यासी तो नाही अवघड, नामस्मरण घडे जिव्हेसी, नामस्मरणा ते उसंत नाही, रिकामी बडबड सर्वा ठाई, पुराणी जाता वसर नाही, रिकामा ठाई अनुसरत, ऐसे जे व्यर्थ घालिती वय, तया ते केवता तरुणोपाय, काही तरी धरी सोय, आता तू या कर्माची, दुर्लभ नरदेह लाधला, बहुता सुकृते प्राप्त झाला, तो कवडीचे बदला नाही आला, घात केला पुलापन, असो हा पाल्हाळ बहुसाळ, श्रोते म्हणती उठले कपाळ, कथा टाकोनी पाल्हाळ, व्यर्थ लाविला कवीने, दृष्टांती बोलणे लागे, म्हणून न याहो रागे, कथा राहिली जी मागे, परिसांगे सर्वही, इतर श्रिया पर्येसी, ते शूद्र वनिता नव्हे तैसी, उपदेशितसे भ्रतारासी, जावे तीर्थासी म्हणून, तयासी मानले उत्तर, बुद्धी तव कर्मानुसार, पूर्व सुकृत घडले साचार, उभे ठाकले येऊनी, आजवरी विप्रसेवा केली, तेची आता कामा आली, वासना तयाची फिरली, वृत्ती मुरडली सुख स्वार्था, या लागी पहिलेची असावे दृढपण, वेळेची कामान पडे आठवण, म्हणून नित्यानित्य मन, व्हावे अनन्य भगवंती, तव तो शूद्र काय करिता झाला, अकर्णोनी कांतेच्या बोला, धनाचा संचय होता केला, तो यथा भागे विभागिता झाला, एक भाग कांते लागी देत, दुभाग स्वपुत्रा ते देत, एक आपणा पै ठेवीत, तीर्थयात्रा निमित्त धर्मा ते, ऐसा सकळ धनाचा व्यय केला, मग परिवारेशी निघता झाला, समागमे विप्रांचा मेळा, सवे चालिला अपार, मग जाता सकळांचा, ते सेवका हाती समाचार त्यांचा, घेतसे पदार्थांनी साचा, करी स्वधनाचा व्यय पै, ऐसे करिता तया ते, प्राप्त झाले गौतमी ते, वास्तव्य केले तेथे, मास पर्यंत ते ठाई, तव तो पुरुषोत्तम मास, सकळ जाणोनी जनजाती स्नानास, आपणही उठत बैसत जातसे, सर्वा मागे स्नानासी, आधीच गौतमी पवित्रता, वरी मलमास प्राप्त होता, ते पुण्य न भूतो न भविष्यता, वरी प्राप्तता सत्संग, एक गंगा बिंदू झगटता शरीरी, तात्काळ होय पापाची बोहरी, संत ब्राह्मण सेवा तयावरी, हे तो अधिकाधिक होय पै, एतत्तालत माल सल सरल, व्यालोलवल्लीलता, छन्नं सुरकर प्रतापरहितं, शङ्खेन्दुकुन्दोज्ज्वलं, गन्धर्वामरसिद्धकिन्नरवधूतुरं,
स्तनस्फालितं स्नानाय प्रतिवासरं भवतु मे गांगं जलं निर्मलम्. ऐसा शूद्र स्नान करीतसे, वरी ब्राह्मणांचे चरण तीर्थ प्राशितसे, तेची स्वे शरीरा लावितसे, गंगोदके ते तीर्थ गंगोदकेसी. ऐसा नेम एक मासवरी पूर्ण, आचरला तो शूद्र जान, तव नवल झाले ते क्षण. मास गणना संपूर्ण होता, तयाचा कुष्ठ जाऊनी पाहे, शरीरी झाला दिव्य देहे. मनाचो ज मानित आहे, म्हणे नवल काय हे झाले. या व्याधीमुळे बहुत द्रव्य वेचले अपरिमित, परिव्याधी नव्हे शांत, तो स्नानेच निपात झाला. चमत्कार पाहोनी अद्भुत, मग तेथेच बैसला हेत. मग हर्षभरित होनी तेथे, उद्यापना ते करीतसे. ब्राह्मण संतर्पण यथाविधी, घृतपाचित अन्ये संपादी, नाना स्नानदानाचा विधी, विप्रा करी अर्पितसे. त्रीनी दशक आपूप करून घृतपाक, ते कास्य पात्री निक्षेपून देख, वायन देत विप्राते. स आजेसी ते तव वान, वरी शक्तीनुसार घालुनी सुवर्ण, दक्षिणे सहित देतसे दान, भावे जनार्दन स्मरोनी. ऐसे उद्यापन करुनिया, उल्हासेसी राहिला त्याच ठाया, नित्य स्मरोनी केशवराया, स्नान सारी गंगोदकी. समूळ पाप लेश झडला, आणि कुष्ठही समूळ गेला, तव तो समीप काळ पातला, विप्र देखता तया ते. ते विष्णुदूत येऊनी, तात्काळ वाहिला विमानी, ऐसी स्नानाची अगाध करणी, पावला निर्वाणी मोक्षाते. कोटी पापाचा क्षय करुणी, काया कष्टविली तीर्थ सेवनी, ऐसे पुण्याचरोणी, पावला निर्वाणी मोक्षाते. आधी अर्पावे मग पावावे, जैसे द्यावे तैसे घ्यावे, शरीरी कष्ट भोगावे, मग पावावे सुखाते. जैसे व्यवहारी देता धन, अथवा सवाईस धान्य, ते व्याजा सहित येत परतून, तेवी जाण हे गोष्टी. भक्ती भावे अर्पिता अडका, मी कदा न घेई फुका, वश्य जहालो भावा एका, स्वपदी निकानी तया ते. ऐसे पुरुषोत्तम बोलिला, तो लक्ष्मीने आकर्णिला, तोची तुम्हा श्रोतिया ते कथिला, प्राकृत भाषे करुणी. आता पुढे लक्ष्मी करील प्रश्न, त्याचे उत्तर देईल जनार्दन, ते परिसा श्रोते जन, अति आदरे करुनिया. श्रोता असलिया सादर, तरी वक्तृत्वा हर्ष निर्भर, म्हणून जोडोनी आकर, वारंवार प्रार्थितो. जैसे वृक्षमुळी घालिता उदक, मग तो फोपावे अधिकाधिक, तैसा श्रोतिया असलिया नेटक, फोपावे देख वागवल्ली. इति स्वस्ती श्री मलमहात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित 21तमो अध्याय गोड हा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु. कुंडलिका वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. सब संतन की जय.